नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. की आता रडवेली झालेली असते, अक्षरशः रडत असते, हात जोडते तुमच्या सगळ्यांच्या समोर, प्लीज एकमेकांमध्ये भांडणं बंद करा. त्यांना दिलेलं वचन मी एकटी नाही पूर्ण करू शकते. घराला जोडून ठेवायचं, जे माळेतले मणी आहे ते एक सुद्धा विखरू द्यायचा नाही. पण तुम्ही जर कुणीच ऍडजस्टमेंट केली नाही तर मी एकटी तरी वचन कसं पूर्ण करू. जानकी खूप तळतळून सगळ्यांना सांगत असते, की रडत असते, हात जोडत असते, सगळ्यांना विनंती करत असते, तुम्ही सगळ्यांनीच मला साथ दिली तरच ते वचन पूर्ण होऊ शकते. माझ्या एकटीच्याने काहीच होणार नाही. की म्हणते तुम्ही जर वेळेत थांबला नाही, सावरला नाही तर त्यानंतर जे काही होईल ते फक्त आणि फक्त नानांना कायमचं संपवणार असेल. नाना कधीच आपल्यात राहणार नाही हे लक्षात ठेवा. आपण सगळे एकत्र आहोत म्हणून नाना आपल्यामध्ये आहे हे सुद्धा सगळ्यांनी लक्षात ठेवा. कुणाला जर माझं काही ऐकायचं नसेल तर नाना आपल्यात राहणार नाही हे सुद्धा गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. जानकी आता थकलेली असते. जानकीला सगळे पकडतात, आधार देतात, जानकीला सोफ्यावर बसवतात, तिला चक्कर आल्यासारखं होतं. सारंग जातो आणि पटकन पाणी वगैरे देतो. जानकी पाणी वगैरे पिते आणि जरा रिलॅक्स झालेली असते. आता सारंग, सौमित्र, अवंतिका, ऐश्वर्या सगळे अगदी नाराज झालेले असतात. जानकीबद्दल त्यांना आता वाईट वाटत असतं की खरंच आपण चुकतोय, आपण आपापल्यामध्येच भांडण करतोय तर आपण बाकीच्या लढाया कसे जिंकणार. आता सगळ्यांना रिअलाइज झालेलं असतं आणि जानकी जे बोलली ते सगळ्यांनाच कळालेलं असतं किंवा पटलेलं असतं. मित्र म्हणतो, आय एम सॉरी वहिनी, प्लीज मी इथून पुढे तुला त्रास देणार नाही, मी शब्द देतोय. एक्स्ट्रीमली सॉरी अवंतिका, मला कुणालाच त्रास द्यायचा नव्हता, खरं सांगतोय मी. सॉरी, खरंच मला कळत नव्हतं मी काय वागतोय, मी काय करतोय, मी काय बोलतोय आणि मी ओव्हर रिॲक्ट केलं हे मलाच कळलं नाही. पण आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मी खरंच सॉरी म्हणतोय. आता सारंग म्हणतो, दादा वहिनी जी पण चूक झाली, डायरेक्ट घर सोडून जाण्याची गोष्ट करायला नको होती. वहिनी खरंच खरंच मला माफ कर, माझी चूकच. की आता रडत असते आणि जानकीला सगळेच सावरत असतात. सगळेच एकमेकाला सॉरी म्हणतात आणि आपापल्या चुका मान्य करतात. माझंही चुकलं, मी सुद्धा एवढं ओव्हर रिॲक्ट नको करायला होतं जानकी. तर या सॉरी म्हणून मोकळी होते. पुढे मी प्रत्येक गोष्ट म्हणायला नाही लावून घेणार, त्यामुळे वाद होणारच नाही. सॉरी सॉरी जानकी, की आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत, डोंट वरी, प्लीज प्लीज. सौमित्र म्हणतो, कसं आहे ना अवंतिका, जानकी वहिनी जे काही बोलली ते खरंच चुकी, म्हणजे बरोबर बोलली आणि मी चुकीचं वागलो तुझ्याबद्दल, मला हे रिअलाइज होतंय. मी तुझ्याबद्दल जे काही वागलो ते खरंच चुकीचंच होतं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अवंतिकाला आता सॉरी म्हणत असतो सौमित्र. पुढे कसली हेल्प लागली तर मला सांग, मी आहे. अवंतिका बरोबर आता साथ देणार असतो सौमित्र. तिच्या बरोबर तिला केस लढायला तो मदत करणार असतो. त्याला फार फार छान वाटतं हे सगळं ऐकल्यावर. अवंतिका आता इमोशनल झालेली असते, डोळ्यात पाणी आलेलं असते. हे बघ सौमित्र, तुला खरं सांगू का, तू मला हेल्प केली नाही तरी चालेल, फक्त माझा हात हातात घेऊन सांग की अवंतिका तू लढ, मी तुझ्या कायम सोबत आहे, तुझ्या मदतीची सुद्धा अपेक्षा नाहीये, फक्त माझ्या सोबत आहे एवढं सांग, मला खूप लढायला ताकद येते रे सौमित्र. तर तू आणि तुझा सपोर्ट हवाय मला, बाकी काहीच नकोय सौमित्र. का म्हणते, बाकी मी सगळं हँडल करू शकते, तू जर माझ्या बरोबर नसेल तर अगदी भिथरल्यासारखी होते, मला काही सुचतच नाही. का सॉरी, इतकी साधी गोष्ट मला कळाली नाही, मी चुकलं, मी मान्य करतोय ना, पण इथून पुढे नाही चुकणार. की म्हणते, सॉरी पेक्षा सुद्धा महत्वाचं आहे संकटात एकमेकांना साथ देणं, एकमेकांसोबत राहणं, एकमेकांची घट्ट अशी साथ पकडून ठेवणं हे महत्वाचं आहे. सॉरी वगैरे म्हणण्यापेक्षा एकमेकांना पकडून ठेवा, एकमेकांना संकटामध्ये साथ द्या, हेच खूप झालं. एकमेकांशी प्रेमाने बोला, आपण एकत्र राहूया, एवढंच खूप आहे. आणखी नाही, सगळ्यांच्या चुका सगळ्यांना रिअलाइज करून दिलेल्या असतात आणि सगळ्यांना त्या रिअलाइज झालेल्या सुद्धा असतात. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापली चूक मान्य करत असतं आणि आता असं वागणार नाही किंवा अशी चूक होणार नाही हे स्वतः बोलत असतं किंवा कबूल करत असतं. की म्हणते, आपलं नातं इतकं घट्ट असलं पाहिजे की कुठलाच प्रॉब्लेम नात्यापेक्षा मोठा झाला नाही पाहिजे. तर म्हणतो, हो वहिनी, तू म्हणती अगदी तसंच करू. अवंतिका, केसचा काय स्टेटस आहे सांगतीस का जरा. ऋषिकेश दादांचा मेसेज आला आणि त्या बऱ्यापैकी आम्हाला माहिती मिळाली आहे. या आधी सुद्धा 2 मुलींना लुबाडलंय आणि प्रत्येक मुलीबरोबर तो फ्रॉड करतो आणि पैसे घेऊन फरार होतो. 1 नंबरचा फ्रॉड आणि कॅरेक्टरलेस राहुल आहे. आणखी तो मेसेज वाचलेला असतो ना, हे सगळं आठवायला लागलेलं असतं आणि जानकी जसं मेसेज वाचते तसं आता सगळ्यांना अवंतिका सांगायला लागलेली असते. प्रेमात पाडणं, त्यांचा पैसा लुबाडणं, फ्रॉड करून पळून जाणं हा त्याचा धंदा आहे. मित्र म्हणतो, ग्रेट, ही खूप आणि खूप मोठी लीड आहे आपल्यासाठी. त्याच त्या मुलीला विटनेस बॉक्स मध्ये बोलव, काहीच नोटीस पाठव, म्हणजे ती बरोबर विटनेस बॉक्स मध्ये यायला तयार होईल. म्हणते, ठीक आहे सौमित्र, तसंच करते मी. राहुलला आता मी चांगलाच धडा शिकवणार आहे. सौमित्र म्हणतो, मला एक गोष्ट कळत नाहीये, जरी त्या मुलीची साक्ष घेतली पण त्यावरून हे शरूने नाही तर राहुलने खून केलाय हे कसं सिद्ध होणार आहे. त्या मुलीची साक्ष फक्त राहुल फ्रॉड आहे यासाठी वापरता येईल, राहुल खुनी आहे यासाठी वापरता येणार नाहीये ना. त्याकडे फक्त थेरी आहे ना, प्रॅक्टिकल प्रूफ नाहीच आहे ना. म्हणते त्यासाठी काहीतरी वेगळं करायला लागणार की ते राहुल खुनी आहे किंवा फ्रॉड आहे किंवा त्यानेच हे सगळं केलंय हे सगळ्यांच्या समोर येईल, यासाठी आपल्याला काहीतरी करायला लागणार आहे. सौमित्र सांगायला लागलेला असतो की आणखीन एक गोष्ट सांगतो, तेवढ्यात काय ओवी जिन्यावरनं खाली येत असती. सौमित्र आता बोलायचं बंद होतो. अगं ओवी, तू कधी आलीस. ओवी पळत येते आणि सौमित्राला हाय असं करते आणि सारंगला घट्ट अशी मिठी मारलेली असते. हाय गुलाबजाम काका. आता सगळे शांत होतात आणि एकमेकांकडे बघायला लागलेले असतात.
की ओवीच्या समोर आपल्याला काहीच बोलायचं नाही. तुम्हाला सगळ्यांना, आणि मी आल्याबरोबर अशी गप्प का झालात तुम्ही काय बोलत होता ते बोला की, माझ्यासमोर का बरं गप्प बसले? गप्प नाही बसले ओवी, बऱ्याच वेळचा गप्पा मारतोय, आता विषयच संपला, आता काय बोलायचं? प्लीज म्हटल्यावर सगळा वेळ तुला नको का? अच्छा असे मी काय बोलत होता सांग ना मला काका. सगळे एवढे सिरियस काय झालंय सांग की. म्हणतो ओवी बाळा तू कधी आली, कॅम्प मध्ये काय काय गंमत केली, आम्हाला काही सांगितलं नाहीये, सांग ना कॅम्प मध्ये काय कमाल धमाल काय काय केले, काय नवीन शिकलीये तू? काका आम्ही इतकी गंमत केली आणि सगळ्यात महत्व गुलाबजाम काका तुला माहितीये का, कार्तिक सुद्धा भेटलाय मला त्या कॅम्प मध्ये. कार्तिक भेटलाय ओवीला म्हटल्यावर या सगळ्यांना शॉक बसलेला असतो. आता कार्तिकचं आणि ओवीचं काहीतरी बोलणं झालेलंच असणार. तर काय होतंय, मी एवढी छान सांगते तुमचे चेहरे का पडताय, एवढे का सिरियस होताय सगळे? ओवी आता सारखं यांना विचारते की तुम्हाला काय होतंय? तुझ्यावर समर कॅम्पला होता? हो. काय गो ओवी तुझ्या त्याच्यात काही बोलणं झालं का? आई तो खूप सॅड होता, खूप टेन्शन मध्ये होता का म्हणायचा, बाबांची आठवण येते का काकांना कॉल करायचा, पण काका त्याचं कॉलच उचलत नव्हते, त्याला फार आठवण यायची आणि सारखं त्यांच्याकडे जावं असं वाटायचं. रागवला होता काकांशी आणि आता काकांशी कधीच बोलणार नाही असं तो बोलत होता. आता ओवीने जे काही त्याला कार्तिकने सांगितलंय ते सगळं काही या लोकांना सांगत की आता इतकी रडायला लागते तिला, असं थांबवतच नाही रडत ती लगेच बेडरूम मध्ये निघून गेलेली असते आणि तिच्या मागे अवंतिका आणि ऐश्वर्या सुद्धा निघून गेलेली असतात. सौमित्र सुद्धा बघतो जानकीची ती अवस्था. आता ओवीला प्रश्न पडतो की ही का गेली अशी रडत आणि हिच्या मागे हे का गेलं, म्हणजे नक्की यांना काय होतंय ओवीला कळत नसतं, पण काहीतरी विचित्र घडतंय एवढं मात्र ओवीला माहिती असते. आता रडत असते, जानकी फार हळवी झालेली असते. कार्तिक त्याच्या बाबांना किती मिस करतोय. अरे अवंतिका म्हणते जानकी प्लीज स्वतःला सांभाळणं, सावर ना स्वतःला प्लीज. जानकी म्हणते कार्तिक त्याच्या बाबांना फोन लावतोय, बोलण्याचा प्रयत्न करतोय, कसे भेटणार कसे बोलणार, त्याला काय माहिती त्याचे बाबा फोन का उचलत नाहीये. जानकीला फार वाईट वाटलेलं असतं कार्तिकच्या बाबतीत. ऐश्वर्या अवंतिका जेव्हा त्याला कळेल की आपले बाबा या जगातच नाहीये, ते जिवंतच नाहीये, आपल्या बाबांचा कोणीतरी खून केलाय, आपली आई जेलमध्ये, ही सगळी परिस्थिती त्याला जेव्हा कळेल तेव्हा कसा रिॲक्ट होईल तो. बापरे काय भयान परिस्थिती असेल का एवढ्याच्या पोराच्या पुढे. जानकीला फार काळजी लागलेली असते त्या कार्तिकची. का म्हणते बहिणी शांत बाबर, त्रास करून घेऊ नका, जे काय घडेल ना त्याला आपल्याला सामोरं जायला लागणार. बरोबर तर आपणच जाणार अवंतिका, पण हे सगळं करताना शर्वरीने एकदा तरी कार्तिकचा विचार करायला नको होता, आपल्या मुलाचं काय होणार. त्या काळजाची अशी वागू शकते ना, म्हणूनच देवाने तिला स्वतःचं मूल दिलेलं नाहीये. ऐश्वर्या पटकन बोलून जाते. ऐश्वर्या आता जानकी ऐश्वर्यावर ओरडते. इकडे ओवी आता जानकीच्या मागे जाणार, त्याच्यात लगेच सारंग म्हणतो चल ओवी आपण गावता गप्पा मारू, सांग ना कॅम्प मध्ये काय काय मजा केली, काय काय धमाल, काय काय कमाल, अगं सांग गमती जमती. ए काका कॅम्प मध्ये काय झालं तुला मी सगळं काही सांगणार आहे, पण आधी तू मला सांग काय झालंय, आयाशी रडत का गेलीये वर. सौमित्र म्हणतो ओवी सांग कार्तिक अजून तुला काय बोलला, काय तुमच्यात बोलणं व्हायचं. अरे काका तो रोज मला म्हणायचा आत्याची आणि काकांची त्याला आठवण येते, रोज त्याला आठवण यायची त्यांची. सौमित्र ओवीकडून बऱ्यापैकी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. कार्तिक काय बोलायचा, कार्तिक काय रिॲक्ट व्हायचा, त्याच्यावरून शर्वरी आणि विक्रांत मध्ये कसे संबंध होते किंवा त्यांचं घरातलं वातावरण कसं होतं हे एकंदरीत सौमित्राला कळणार असतं कार्तिकने जे ओवीला सांगितलंय त्या संभाषणावरून. म्हणून आता सौमित्र ओवीकडून बऱ्यापैकी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. कॅम्पमध्ये असताना कार्तिक आणि ओवीने काय काय गप्पा मारल्या सगळ्याच आता ती सौमित्राला सांगत असते आणि सौमित्र सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने ऐकत असतो. काही गोष्टी धक्कादायक सुद्धा होत्या की ज्या सौमित्र आणि सारंगला कळालेली असतात ओवीकडनं. ती म्हणते तोंडावर ताबा ठेव, मी काय चुकीचं बोलले ग. तेव्हा हवं होतं तेव्हा कार्तिकला दत्तक घेतलं, त्या सोयीप्रमाणे कार्तिकला वाऱ्यावर सोडलं, यात का मी काय चुकीचं बोललीये ग. सगळं करताना कार्तिकचा जरा तरी विचार करायला हवा होता ना की कार्तिकचं काय होणार आहे आणि तू का तिची बाजू घेतेस, ती चुकली इथे मान्य कर की. ऐश्वर्या काही केल्या थांबत नसते बोलायचं, कारण ऐश्वर्या खरं बोलत असते आणि जानकीला आता याचं वाईट वाटत असतं. पण ती का म्हणते ऐश्वर्या शरुताईनेच मर्डर केला हे डिक्लेअर करून बोलतेस, पण अजून खरं नाही आपल्याला माहिती की शरुताईने मर्डर केला की राहुलने मर्डर केला, त्यामुळे कुणाबद्दल एकदम आपण जजमेंट पास नाही करू शकत ना. ऐश्वर्या प्लीज जरा जपून बोल की. अवंतिका ऐश्वर्याला शांत बस किंवा जपून विचार करून बोल असं सांगत असते. क्रिमिनल माइंड काय सांगताय, जानकी म्हणते बस सतत आपलं क्रिमिनल माइंड पुरे झालं तुझ्या क्रिमिनल माइंडचं कौतुक. ऐश्वर्या आता नॉर्मल माणसासारखा सुद्धा विचार करून बघ एकदा, तू या क्रिमिनल माइंडमुळे जेलमध्ये गेली होती, आठवते का तुला ऐश्वर्या, हे विसरू नकोस तू. त्यामुळे जरा शांत राहा आणि विचार करून वागत जा. त्या वेळेला नको ते बरं बसत जाऊ नको, जरा शांत बस. सगळ्यात महत्वाचं ओवी घरी आली आहे, त्यामुळे तिला याच्यातलं काहीच कळतं कामा नाही, लक्षात ठेवायचं. आणि सगळ्यात महत्वाचं चुकीच्या पद्धतीने तिच्यापर्यंत कोणतीच माहिती जायला नकोय. आपल्या घरात जे काही झालंय ना ते ओवीला नीट समजून सांगायला लागणार आहे, शांतपणे तिच्या कलाने. नाही तर चुकीच्या पद्धतीने कळालं तर उगाच काहीतरी वेगळाच परिणाम व्हायचा. 4 गोष्टी कळतात, चुकीच्या पद्धतीने कळू नये एवढंच मला वाटतंय. सगळं सौमित्राचे प्रश्न विचारून झालेले असतात. सारंग म्हणतो ओवी बाळा शाळा कधी सुरू होणार आहे. अरे उद्यापासून सुरू होती काका. तर म्हणतो त्याला मज्जा पुरे, आता अभ्यासाला लागायचं, शाळेची तयारी करायची की नाही. हो करायची की, मग जा आता शाळेची तयारी करा. जानकी अवंतिका ऐश्वर्या सगळे खाली आलेले असतात. सारंग असतो आणि सौमित्र चला आपण सगळे एकत्र जेवायला घेऊया, मी जेवायला ताटं वाढतीये.
वहिनी, ओवीकडनं एक महत्वाची माहिती मिळाली आहे. काय मिळाली भाऊजी? तिने तिला सांगितलं विक्रांत भाऊजी आणि राहुल यांच्यामध्ये नेहमी भांडणं व्हायची. विक्रांत भाऊजीने राहुलला धमकावलं होतं आणि राहुलने जीवे मारण्याची धमकी दिली होती विक्रांत भाऊजींना. सगळ्याच गोष्टी खूप बारकाईने लक्षात ठेवल्या आणि बरंच काही त्यांनी ओवीला सांगितलंय. त्यापैकी बऱ्याच गोष्टी ओवीला माहिती झाल्यात. स्टेटमेंट कोर्टात फार महत्वाचं ठरणारी. सोमी, तुला कळतंय का? हो अवंतिका, मी सुद्धा तोच विचार करतो. किंवा मी पण एक काम करते. ऋषिकेश ज्या मुलीला भेटलाय ती राहुल विरुद्ध कोर्टात साक्ष देणारी, तिला येताना सोबतच घेऊन असंच सांगते मी ऋषिकेशला. मुलीने सांगितलंय राहुल कसा फ्रॉड मुलगा होता, कसा तो मुलींना फसवायचा वगैरे वगैरे, तर बऱ्यापैकी आपल्याला फायदा होऊन जाणार. त्यामुळे आता ऋषिकेशला तिला घेऊन या असंच सांगते मी. भाऊजीच्या केसमध्ये त्यांचा खून करण्यात राहुलचा हात होता हे सिद्ध करण्यात मदत होईल की हा फ्रॉडच आहे, त्याच लाईनचा मुलगा आहे म्हटल्यावर तो खूनही करूच शकतोय. अवंतिका म्हणते राईट. आता उद्या कोर्टात काय आणि कसं होतंय. दुसऱ्या दिवशी आता कोर्टात सगळे हजर झालेले असतात. अवंतिका आता बोलायला लागलेली असते की शर्वरी निर्दोष आहे हे सांगण्यासाठी मला गोष्टी आहेत त्या मला सिद्ध करायला लागणार आहे आणि त्या गोष्टी मी सिद्ध करण्याची परवानगी मागतीये तुम्हाला. पहिली विटनेस सुनैना, हिला विटनेस बॉक्स मध्ये बोलवायची परवानगी मागते. ती सुनैना आलेली असते राहुलच्या विरोधात साक्ष देण्यासाठी. सुनैना कीर्तिकर हाजीर हो. आता सुनैना कीर्तिकर विटनेस बॉक्स मध्ये येऊन उभी राहिलेली असते. समोरच्या वकिलाला प्रश्न पडतो की ही कोण आणि या केसची हिचा काय संबंध. सुनैनाने पूर्ण नाव सांगितलेलं असतं. तुम्ही राहुलला ओळखता का? ती म्हणते हो ओळखते की आणि चांगलंच ओळखते मी. देसाई वकील उभे राहिलेले असतात. ऑब्जेक्शन मिलॉर्ड, हे काय चाललंय? केस शर्वरीवर सुरू आहे. म्हणजे साक्ष द्यायला आलात त्या राहुलला ओळखतात की नाही याचा काही संबंधच येत नाही ना. राहुलची ओळख पटवण्याचा इथे काय संबंध आलाय? कसं आहे हे सिद्ध करण्यासाठी पुढे बोलण्याची परमिशन द्यावी. प्लीज मिलॉर्ड, मला परमिशन द्या. देसाई, त्यांचं जरा ऐकून घ्या की. त्यांचं म्हणणं काय बघू, मग तुमचंही म्हणणं मांडायला तुम्हाला चान्स देऊ. जरा बोलू द्या की. राहुल या केसमध्ये जो सस्पेक्ट होता त्याने सुनैनाला सुद्धा फसवलं, त्याच्याकडून पैसे लुबाडले. राहुल फसवा होता, फ्रॉड होता हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते अवंतिका. फक्त सुनैनाला फसवलं, तिला लुबाडलं, फ्रॉड केला, तिच्याकडनं पैसे लुबाडले. एकच व्यक्ती नाहीये, अजून खूप साऱ्या सुनैनासारख्या मुली आहेत. राहुलने त्यांना सर्रास फसवले आणि लुबाडले. राहुल एक कॅरेक्टरलेस फ्रॉड मुलगा आहे जो काहीही करू शकतो, पैशांसाठी कुठच्याही थराला जाऊ शकतो. हाच पॅटर्न माझ्या आशिला बरोबर सुद्धा वापरला होता. तिला फसवलं, लुबाडलं, तिच्याकडनं पैसे घेऊन पळून जायचं हे करतच होता. तेवढ्यात काही तिचा नवरा मध्ये आला. मग काय, राहुलने त्याचा मर्डर करून टाकला. राहुल आणि विक्रांत यांच्यामध्ये इतकं मोठं भांडण झालं की त्या रागाच्या भरात राहुलने मागचा पुढचा विचार केला नाही आणि डायरेक्ट विक्रांतचा खून करून टाकला. काही म्हणतात ऑब्जेक्शन मिलॉर्ड. ऍडव्होकेट अवंतिका काहीही बोलताय, कशाला त्या राहुलवर विनाकारण आरोप करताय आणि अफेअर याचा काय संबंध आहे? सांगा की तुम्ही. राहुलचे असतील ना अफेअर, त्याबद्दल वादच नाहीये, पण त्याने लगेच म्हणून मर्डर केलाय असं होतच नाही ना. या अवंतिका कुठे काहीही संबंध जोडायला निघलात. साहेब म्हणतात प्लीज देसाई मॅडम, तुम्ही जरा शांत बसता का? तुमची सुद्धा बाजू मांडण्याचा तुम्हाला चान्स मिळणार आहे ना. अवंतिकाला काय त्यांची बाजू मांडायची मांडू द्या की. का तुम्ही मध्ये मध्ये बोलताय आणि प्रत्येक वेळेला डिस्टर्ब करताय? तुम्ही जरा शांत बसा. अवंतिकाची बाजू मांडून झाली की तुम्ही सुद्धा बोला. देसाई यांना प्रश्न विचारायची खूपच घाई झालेली दिसतीये. ती प्रश्न विचारले तरी चालेल, त्यांना विचारू द्या प्रश्न. सुनैना, आता ज्या ऍडव्होकेट अवंतिका म्हटल्या ते खरं आहे का? आणि हे बघा, उगाच हो किंवा नाही म्हणू नका, विचार करून प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्या, कारण यानंतर या संदर्भात अनेक प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. आणि राहुलचं नातं कुठपर्यंत गेलं, त्यापासून कसं लुबाडलं, त्यानंतर काय परिणाम झाले, ते सगळंच काही प्रश्न विचारले जाणार. अगदी बारीक निरीक छोटे छोटे पॉइंट तुम्हाला विचारले जाणार. सगळ्या प्रश्नांची खरी उत्तर द्यावी लागणार आहे. आधी बोलताना विचार करा सुनैना, मग हो किंवा नाही असं बोला. ऍडव्होकेट देसाई सुनैनाने काही बोलावं याआधीच तिला धमकावत असतात, घाबरवत असतात की तिने बोलायचं की नाही यावरच विचार करायचा. ऍडव्होकेट अवंतिका जे काही सांगत होता ते खरं आहे की नाही बोला. इतकं घाबरवलेलं असतं देसाई वकिलाने त्या सुनैनाला, किती विचार करते आणि डायरेक्ट म्हणते ऍडव्होकेट अवंतिका जे काही बोलत होता ते खोटं आहे, त्यातला एकही शब्द खरा नाहीये. आता अवंतिका मॅडमने जे काही सांगितलं, जे काही रचलं ते सगळं मनाची कहाणी होती, त्यातला एकही शब्द खरा नव्हता. सगळं काही खोटं सांगत होत्या त्या. सुनैना आता एका मिनिटात बोलणं असतं ते बदलवलेलं असतं तिने आणि सगळ्यांना तिच्या या स्टेटमेंट बदलल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो की हे काय. सुनैनाच्या बेसवर खूप मोठं त्यांना काहीतरी पॉइंट मिळणार होता, लढाई पुढे जाणार होती, पण सुनैनाने ऐन वेळेला नकार दिलेला असतो. डायरेक्ट म्हणते की नाही, ते जे काही चाललंय ते सगळं खोटे, राहुलने मला फसवलं वगैरे काहीच नाही आणि फ्रॉड वगैरे काहीच केलेलं नाहीये. आता मात्र कोर्टात सगळेच घाबरलेले असतात की हे चाललंय तरी काय. इतकी घाबरलेली असती सुनैना की जज साहेबांना म्हणते हे बघा जज साहेब, मला माफ करा, राहुल नावाच्या कुठल्याच व्यक्तीला ओळखत नाही आणि त्याचा आणि माझा काही संबंध नाही, मी त्याला बघितलेलं सुद्धा नाहीये, मी सगळं काही खोटं बोलली, आता जे बोलली ते सगळं खोटंच बोलत होती. साहेबांना सुद्धा कळत नाही की इतक्या वेळी ती बोलत होती की राहुल बद्दल आणि आता एका मिनिटात नाही असं म्हणून पडली. जज साहेब सुद्धा आश्चर्यचकित होऊन या सुनैनाकडे बघत असतात की या पोरीचं नेमकी चाललंय तरी काय. पण ते काल तर शॉकच बसलेला असतो की हे चाललंय काय.
जानकी, ऐश्वर्या, सौमित्र, सारंग सगळेच आश्चर्याने बघत असतात. एका मिनिटात तिने पलटी कशी मारली, तिच्या बेसवर बरंच काही हे अचीव करणार असतात. आता सुरुवातीलाच ही नाही म्हटली, त्यामुळे हे सगळे घाबरलेले असतात. यांच्याकडे आता पॉइंटच राहिलेला नसतो. ही जर हो म्हटली असती तर पुढे प्रश्न विचारता आलेले असतात, पण ती नाही म्हणते, त्यामुळे सगळंच आता लॉस झालेलं असतं. त्याला पैसे दिले आणि जबरदस्तीने असं स्टेटमेंट द्यायला लावलं, असं काही झालेलंच नाही. यांनी फक्त भरपूर पैसा मला देण्याचा वादा केला आणि असं सांगितलं. आणि त्या कोण राहुल नाव घेताय त्या माणसाला फसवणं किंवा त्यात फ्रॉड आहे असं तसं काय बोलायला लावलं. आणि मी तसंच बोलणार होते, पण नाही, आता माझी चूक मला कळाली आहे, त्यामुळे मी काहीही त्याच्याबद्दल सांगणार नाहीये. कारण त्या व्यक्तीला जज साहेब मी ओळखतच नाहीये. या लोकांनी पैसे दिले आणि माझ्याकडनं सगळं हे वदवून घेत होते आणि सगळं काही बोलून बसले. प्लीज मला काही बोलायचं नाही आणि मला खरंच काही माहिती सुद्धा नाहीये. अगदी हात जोडत असते आणि जज साहेबांना रिक्वेस्ट करत असते, सॉरी, मला म्हणजे चूक झाली, मला माफ करा. एक आता सुनेनाच्या समोरून उभी राहते. सुनेना, आम्ही जबरदस्ती केली, पैसे दिले, फ्रॉड करा असं म्हटलं. तुमची आणि आमची ओळख कधीची आणि आम्ही कधी भेटलो आणि कधी पैसे वगैरे दिले? सुनेना, तुम्ही काय बोलताय, जरा विचार करा तुमच्या वाक्याचा. अहो, आम्ही कधी पैसे दिले आणि खोटं बोला असं म्हटलोय? सुनेना, प्लीज तुम्ही खोटं बोलू नका, जे काय आहे खरं ते प्लीज सांगा. त्यामध्ये भर कोडतात, धडधडीत खोटं बोलताय. सुनेना, जराही लाज वाटत नाही का खोटं बोलायला? की काय झालंय खरं सांगा की. वकील म्हणतात, जज साहेब, ऍडव्होकेट अवंतिका विटनेसला प्रेशराईज करताय आणि हे प्रेशराईज करणं चुकीचं आहे ना, म्हणजे धमकावून त्या वधवून घेताय त्यांना जे अपेक्षित ते. जय साहेब, प्लीज अवंतिकाला सांगा की प्लीज असं काही करू नका, प्लीज. का म्हणते, तुम्ही अशी साक्ष बदलू शकत नाहीये. ऋषिकेश रणदिवेला म्हणायला होतात की नाही, तुम्हाला फसवलंय राहुलने काय केलंय, सगळं काय फ्रॉड सांगितलं होतं ऋषिकेश रणदिवे यांना. मग आता इथे येऊन नाही कसं म्हणताय तुम्ही? आता ही जी देसाई वकील असते, माय लॉर्ड, प्लीज या अवंतिकाला थांबवा कोणीतरी. ही फार तिला प्रेशराईज करते, टेन्शन देते. अवंतिकाचं हे वागणं चुकीचं आहे. देसाई मुद्दाम आकाव तांडव करत असते जेणेकरून जज साहेब अवंतिकाला थांबा असं म्हणतील. अवंतिका, रणदिवे, प्लीज थांबा. तुम्ही त्यांना प्रेशराईज करू शकत नाही, कुठल्याही गोष्टीसाठी जबरदस्ती नाही करू शकत आहे. नसेल बोलायचं तर नाही बोलू शकत. तुम्ही जबरदस्तीने तुम्हाला हवं त्यांच्याकडून वदवून घेऊ शकत नाहीये. अवंतिका, प्लीज तुम्ही गप्प बसा. साहेब आता रागवलेले असतात आणि देसाई वकील मात्र गालातल्या गालात हसत असते. एक नंबर देसाई वकिलाने काम केलेलं असतं. त्या सुनेनानं काही बोलायच्या आधीच तिची बोलती बंद करून टाकलेली असते देसाई वकिलांनी. अवंतिकामध्ये जज साहेब ऐकून तरी घ्या. आता अवंतिका, तुम्हाला लास्ट वॉर्निंग देतोय. आता एक जरी शब्द बोललात तर याद राखा, एक सुद्धा शब्द तुम्ही बोलायचा नाहीये. त्यावर कारवाई केली जाईल. प्लीज तुम्ही शांत बसा. काही वकील म्हणतात, आता सुनेनाचं स्टेटमेंट ऐकलं, अख्ख्या कोर्टाने ऐकलं. ते जे काय म्हटलं सगळ्यांनी नोटीस केलं की राहुलने असं काहीच केलेलं नाहीये. राहुलवर जो अवंतिकाने आरोप केलाय तो सरासर खोटा आहे. समोर सगळं सत्य आलंय, मला पुढे काही बोलायची गरजच नाहीये. अवंतिका राहुल नावाच्या व्यक्तीला या केसमध्ये बळच आणताय अगदी जबरदस्तीने आणि शर्वरीला या केस पासून दूर करण्याचा प्रयत्न करताय. राहुलचा काही एक संबंध नसताना सुद्धा अवंतिका राहुलला जबरदस्तीने खेचताय आणि सगळा ब्रेम राहुलवर लावू बघताय. खरं तर त्यांना शर्वरीला निर्दोष मुक्तता करायची आहे म्हणून कोणाला तरी अडकवायचंय आणि त्या बरोबर टार्गेट करतायत त्या राहुलला. आता अवंतिका लिहिली असते समोर. अवंतिका म्हणते, माय लॉर्ड, मला काय बोलायचं ऐकून तरी घ्या. आधी सुद्धा राहुलला सस्पेक्ट म्हणून पकडलं गेलं होतं. तो काही निर्दोष वगैरे नाहीये, एव्हिडन्स वगैरे नव्हता म्हणून त्याला सोडावं लागलं. त्याकडे विक्रांतला मारायचा मोटिव्ह होता हे तेवढंच खरंय. म्हणजे साहेब म्हणतात, अवंतिका ठीक आहे ना, मग ते सिद्ध करणारे पुरावे तर तुम्ही समोर सादर करा. ऍडव्होकेट अवंतिका, कोर्टाला पुरावे लागतात आणि पुराव्या सकटच पुढची कारवाई केली जाणार. पुढची तारीख दिलेली असते आणि ती सुनेना आलेली असते. तिच्या बोलण्याचा काही एक फायदा झालेला नसतो, उलट हे अडकले गेलेले असतात. सुनेनाने काहीही यांच्या बाजूने पॉझिटिव्ह अशी बोललेलीच नसते. मात्र जज साहेब निघून गेलेले असतात. सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं की राहुलच्या बाबतीत साक्ष देणारी एक पोरगी कुठे सापडली होती. राहुल बद्दल खरं काय ते सांगणार होती. राहुल कसा खोटा आहे, कसा गुन्हेगार आहे हे जर त्यांनी सांगितलं असतं, किंवा राहुलने तिलाच काय अनेक मुलींना फसवलंय, राहुलने कसं कुणाला त्रास दिला आणि पैशासाठी लुबाडलंय. त्यापैकी एक होती आपली शर्वरी आणि शर्वरीवर सुद्धा त्याने तेच बरोबर केलं होतं. तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, लुबाडलं. ती पैशावाली आहे म्हणून तिच्याकडनं पैसा सुद्धा लुबाडण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं प्रकरण जेव्हा त्याच्या अंगाशी आलं किंवा विक्रांतला कळालं तेव्हा विक्रांतला हे सहन झालं नाही. म्हणूनच विक्रांतचं आणि त्याचं जबरदस्त असं भांडण झालं आणि या भांडणात यांच्या या बोलण्यात चालण्यात त्याने धमकी सुद्धा दिली होती राहुलने की विक्रांत, मी तुला जीवे सोडणार नाही. आणि जीवे सोडणार नाही असं म्हटलेलं नुसता नसतो तर त्याने डायरेक्ट विक्रांतचा खून करून दाखवलेलं असतो. हे सगळं सुनेनाच्या बोलण्यावरून सिद्ध होणार होतं किंवा अवंतिका असं मांडणार होती कोर्टासमोर. पण सुनेनाने ऐन वेळेला माघार घेतलेली असते आणि डायरेक्ट म्हणते की मी राहुल नावाच्या कुठच्याच व्यक्तीला ओळखत नाही किंवा त्याचा आणि माझा काही एक संबंध नाहीये.
सुनैनाने ऐन वेळेला पलटी खाल्ल्यामुळे अवंतिका अगदी तोंडावर पडलेली असते आणि तिच्याकडे बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नसतं. आज त्या सुनैनाच्या जोरावर ती केसमध्ये कोर्टामध्ये काहीतरी करू बघत होती, पण सुनैनाने ऐन वेळेस माघार घेतली आणि त्यामुळे अवंतिका काहीच करू शकली नसते. आजची जी कोर्ट असतो तो फ्लॉप गेलेला असतो. अवंतिका काहीही प्रूव्ह करू शकलेली नसते. त्यामुळे सगळ्याच लोकांना टेन्शन आलेलं असतं. जानकीला इतकं टेन्शन येतं. जानकी आता विचार करत तिथेच थांबलेली असते की आता करायचं काय पुढे आणि या केसचं पुढे काय होणार आहे. हा भाग तर इथेच संपतोय मित्रांनो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात सांगते. कडनं काहीतरी राहतंय, आपल्या हातून काहीतरी मिस होतंय, ते आपल्याला शोधायला पाहिजे अवंतिका. म्हणजे या केसचे धागे दोरे नक्कीच आपल्याला लागतील. जानकी आता खूप बारकाईने विचार करत असते. जानकीचं असं म्हणणं असतं की आपल्या हातून काहीतरी सुटतंय, त्यामुळे भाऊजी आपण त्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे आणि आपल्या हातून काय सुटतंय याचा अभ्यास केला पाहिजे. आता हे सगळे म्हणतात तू जे म्हणते वहिनी ते बरोबर आहे, आपण बघूच या आपल्या हातून नेमकी काय सुटतंय आणि कशामुळे आपल्याकडनं हे सगळं अवघड होत चाललंय. एवढं काही चर्चा चाललेली असते तेवढ्यात काय अवंतिकाच्या पोटात दुखतं आणि तिला त्रास व्हायला लागतो. ती ऐका असं ओरडते, तिला त्रास व्हायला लागतो. आता डॉक्टरांकडे नेलेलं असतं, तिला ऍडमिट वगैरे करतात आणि डॉक्टरांना विचारल्यावर अवंतिका ठीक आहे का, हो आता सध्या तर सगळं ठीक आणि व्यवस्थितच आहे, पण त्यांना आराम करायला लागणार आहे, आराम केल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाहीये. आता अवंतिकाने आराम करायचा आहे म्हटल्यावर ती कोर्टात जाऊन केस लढू शकत नसते. मग जानकी म्हणते अवंतिका आराम करणारे भाऊजी प्लीज तुम्ही कोर्टात केस लढाल का. नाही, मी अवंतिकाला अशा अवस्थेत सोडून कुठे जाणार नाहीये बहिणी आणि प्लीज तू मला फोर्स करणार नाहीये. आता जानकी काय सगळ्यांच्या पुढे प्रश्न पडलेला असतो की शर्वरीची केस कोण लढणार आणि शर्वरीला न्याय कोण मिळवून देणार. मित्रांनो बघूच आता उद्या कोर्टात शर्वरीची केस कोण लढतंय आणि शर्वरीला कोण न्याय मिळवून देतंय. हा भाग तर इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.